हॅलो, आज आहे पारायणाचा 5वा दिवस आणि नेहमीप्रमाणेच आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा पहाटे पहाटे झाली होती आणि आजकाल एवढी थंडी पडते ना, पूर्ण हात आणि पाय ड्राय झालेत. त्याच्यानंतर मग स्वतःचं आवरलं. त्यानंतर लगेचच देवपूजा करून घेतली आणि खरंच जेव्हापासून मी पारायण वाचते तेव्हापासून सकाळी उठण्याचा सुद्धा कंटाळा येत नाही आणि सकाळी सकाळी मस्त आवरून फ्रेश झालं की एकदम प्रसन्न वाटतं. आणि मी या आधी कधी पारायण वाचलेलं नव्हतं. मी फर्स्ट टाइमच पारायण वाचते आणि माझी खरंच खूप अशी इच्छा होती की मी पारायण वाचावं, म्हणून स्वामींनी सुद्धा माझ्याकडून ते करून घेतलंय. त्यानंतर लगेच घरातली सगळी कामे आवरली आणि जायला निघालो. बाहेर खूप थंडी आहे म्हणून मस्त असं जॅकेट घातलं आणि सकाळी सकाळी असं काही नजारा होता. सगळे पक्षी एका बिल्डिंग वरती बसले होते. त्याच्यानंतर केंद्रात पोहोचलो. मस्त असं स्वामींचं दर्शन घेतलं. त्यानंतर लगेच आरती चालू झाली. आरती केली. त्याच्यानंतर मग लगेच अध्याय वाचायला सुरुवात झाली आणि आजचे जेवढे अध्याय होते तेवढे वाचून घेतले आणि त्याच्यानंतर इथे दररोज असे मस्त रांगोळी काढलेली असती ती बघितली आणि घरी आलो आणि पुन्हा भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये. बाय.